नमस्कार, मी कीर्ती लोखंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज आपण बनवत आहोत एक स्पेशल गोळी आयुर्वेदवाली। ही गोळी सर्दी, खोकला, नाक बंद पडणे, जीव घाबरणे, वारंवार सर्दी होणे यासारख्या नाकाच्या, घशाच्या व फुफ्फुसाच्या रोगांवर तुम्ही घरातला प्राथमिक उपचार म्हणून वापरू शकता। ही गोळी विक्सच्या गोळीसारखी जवळपास आहे। ही गोळी तुम्ही किचनमध्येच बनवू शकता आणि लहान मोठे सर्वांनाच सारखीच उपयोगी पडणारी गोळी आहे। यासाठी मी 1 चमचा मध छोट्या वाटीत काढून घेते आहे। ही आहे तुळस, तुळशीचे 7-8 पानं आपण घेतले आहेत। यानंतर घेतला आहे पुदिना, पुदिन्याचे 20-25 पानं आपण घेतले आहेत। ही 1 चमचा सुंठ पावडर आहे। सुंठ पावडर नसेल तर तुम्ही आल्याचा रस काढून सुद्धा वापरू शकता। इथे आपण घेतले आहे पाव चमचा लवंग आणि 4-5 मिरे। इथे घेतला आहे मी एक छोटंसं लिंबू, 1 वाटी साखर घेतली आहे। तुळस व पुदिना धुवून घेतला आहे। त्याची पाने खलबत्त्यात ठेचून थोडंसं पाणी घालून त्याचा मी 1-1.5 चमचा रस काढणार आहे। एका छोट्याशा लिंबाचा रस 1 चमचा मी काढून घेते आहे। एका छोट्या पातेल्यात मी 1 वाटी साखर घालत आहे। त्यात आपण अर्धी वाटी पाणी घालूया। त्यात मी घालत आहे 1 चमचा सुंठपूड, लवंग व मिरे यांची अर्धा चमचा पावडर, पुदिना व तुळशीचा रस घालत आहे आणि लिंबू रस 1 चमचा। मोठ्या आचेवर आपण हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत ठेवायचं आहे। साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची। साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपण लहान केलेली आहे। आपल्याला या मिश्रणाचा गोळीबंद पाक बनवायचा आहे। एका ताटाला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यावर पिठी साखरेचे आपण डस्टिंग करून घेणार आहोत, ज्यायोगे आपण बनवलेल्या गोळ्या ताटाला चिपकणार नाहीत। पाक झालाय का आता आपण बघूया। एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे। त्यात मी पाकाचे 1-2 थेंब टाकणार आहे। पाकाची अशी गोळी तयार होऊन आपण ती सहज काढू शकतो, तेव्हा पाक तयार झाला असे समजावे। आता आपण या पाकात पटकन मध घालून घेऊया। गोळ्या बनवायला सुरुवात करूया। चमच्याने आपण डस्टिंग केलेल्या ताटावर थेंब थेंब टाकायचे।
आता आपण यावर पिठी साखर भुरभुरवायची आहे। आयसिंग शुगर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता। थोड्या वेळातच गोळ्या कडक व्हायला लागतात आणि आपण त्यांना असं हाताने सहज काढू शकतो। वारंवार सर्दी होणे, कोरडा खोकला, नाक बंद पडणे आणि ॲलर्जीचा त्रास असणाऱ्यांनी ही गोळी नेहमी रोज चघळत राहावी, याने बराच आराम पडतो। यात वापरलेले सर्व पदार्थ दीपक पाचक आणि कफनाशक असे आहेत। यापैकी जे जे पदार्थ तुमच्या घरात उपलब्ध असतील ते वापरून सुद्धा तुम्ही ही गोळी बनवू शकता। यापेक्षा थोडी आणखी स्ट्रॉंग होण्यासाठी सुंठ, मिरे आणि लवंग याचं थोडंसं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। अशा ह्या उपयोगी गोळ्या नक्की बनवा आणि मला कमेंट करा। माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ह्या गोळ्या स्टोअर करताना बटर पेपर अंथरून आणि गोळ्यांवर पिठी साखर टाकून व्यवस्थित स्टोअर कराव्या, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत।